यामुळे नसांमधील ब्लॉकेज, हाडांचे दुखणे, हाडांमधील कॅल्शियमची कमतरता व ग्रीसची कमतरता देखील भरून निघते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपले रोजचे जीवन जे आहे अगदी आनंदी आणि सुरळीत चालू असताना आपण आपल्या शरीराकडे तर लक्ष देत नाही, कारण आपल्याला असं वाटते आपल्याला काही होणारच नाही. परंतु कधीकधी अचानकपणे अति जास्त काम केल्यामुळे किंवा एखाद्या जागी जास्त वेळ बसल्यामुळे, जास्त कष्ट केल्यामुळे नस भरते, नसा दुखायला लागतात आणि यामुळे हळूहळू कमर दुखणे, हातपाय दुखणे, गुडघे दुखणे हे कधी झाले हे आपल्याला समजत देखील नाही. ही दुखणे कधीकधी अचानकपणे खूप वाढून जाते. तेव्हा पण याचा विचार करतो, अरे हे काय झाले, आपले तरीही खूप दुखत आहे, आपल्याला उठायला बसायला देखील त्रास होत आहे. किंवा कधीकधी चालताना देखील अचानकपणे पाय मोडवतो, उसण भरते, हाडे दुखायला लागतात. तर अशा कुठल्याही समस्या असतील तर याकडे दुर्लक्ष न करता वेळेत जर याकडे आपण लक्ष दिले तर हे त्रास आपल्याला जाणवणार नाही. तर असो, आपल्याला जर हे त्रास झालेले असतील, दुखत असेल, चालायला उठायला बसायला त्रास होत असेल, नसांमध्ये ब्लॉकेज झालेले असतील, तर या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देण्यासाठी अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आज आपल्यासाठी घेऊन आले आहे. तर यासाठी सर्वात प्रथम म्हणजे आपण घेणार आहोत दालचिनी. दालचिनीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नीज हे भरपूर तत्व असतात आणि म्हणूनच दालचिनीमुळे आपल्या शरीराची जी हाडे आहेत यांना मजबूती तर मिळणारच आहे, परंतु यामुळे ब्लड सर्क्युलेशन देखील व्यवस्थित होते, पोट स्वच्छ होते आणि यामुळे रक्त पातळ झाल्यामुळे नसा देखील मोकळ्या होतात. तर यासाठी याप्रमाणे 3 ते 4 तुकडे दालचिनीचे घ्या. आणि दुसरा पदार्थ म्हणजे हिरवी वेलची, हिरवे वेलदोडे. यामध्ये देखील कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस अशी बरीच पोषक तत्व आहेत आणि दालचिनी देखील आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त ठरते. यामुळे देखील हाडे मजबूत होतात, पोटांचे विकार निघून जातात, सर्दी खोकल्याचा त्रास निघून जातो व शरीरात कॅल्शियम वाढण्यास यामुळे देखील मदत होते. तसेच 4 ते 5 लवंग देखील कमी नाही. लवंगमध्ये देखील थायमिन, कॅल्शियम, सोडियम, रायबोफ्लेविन, विटामिन के, विटामिन सी, विटामिन ए व विटामिन ई अशी बरीच पोषक तत्व असल्यामुळे लवंग देखील आपल्या शरीराकरता तितकाच उपयुक्त आहे. तसेच 4 ते 5 काळ्या मिऱ्या देखील यामध्ये मिक्स करा. हे संपूर्ण पदार्थ जे आहेत हे पदार्थ मिक्सरमध्ये टाकून थोडेसे वाटून घ्या. हे बघा, याप्रमाणे ही पावडर तयार करून घ्यायची आहे. तुम्ही एका वेळेस थोडी जास्त पावडर तयार करून ठेवली तरी देखील चालेल, परंतु ही एका काचेच्या बॉटलमध्ये, हवाबंद बॉटलमध्ये भरून ठेवा, म्हणजे ज्यावेळेस हवी त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो. यासाठी गॅसवर एक पात्र घेऊन यामध्ये 2 ग्लास भरून पाणी टाकायचे आहे. हे बघा, मंद आचेवर हे छान उकळले की या पाण्यामध्ये फक्त अर्धा चमचा भरून ही पावडर आपल्याला टाकायची आहे व मंद आचेवर हळूहळू हे छान उकळून घ्यायचे आहे. यामुळे नसांमधील ब्लॉकेज, हाडांचे दुखणे, हाडांमधील कॅल्शियमची कमतरता व ग्रीसची कमतरता देखील भरून निघते. हाडांमध्ये जो कटकट आवाज येतो ना, तो कटकट आवाज देखील यामुळे येत नाही, कारण यामुळे हाडांमधील जे वंगण आहे ते वाढते आणि ज्याप्रमाणे आपण गाडीला ग्रीस करतो, ऑइलिंग करतो, तर त्यांना ग्रीप मिळते, त्याचप्रमाणे आपल्या शरीराला देखील यामुळे ग्रीप मिळते, ज्यांना मिळते व हे जे दुखणे आहे ना हे हळूहळू बरे होण्यास मदत होते. तसेच शरीरात जर उत्साह नसेल, एनर्जी नसेल, तर यासाठी देखील हा काढा खूप उपयुक्त आहे. सहजच तुम्हाला जर असे वाटत असेल की आज आपल्याला खूप कंटाळा येतोय, काहीही करण्याची इच्छा होत नाही, चक्कर आल्यासारखे वाटते, अशा वेळेस जरी तुम्ही हा काढा तयार करून दिलात तर अवघ्या 10 मिनिटात लगेच आपल्याला स्वतःलाच जाणवेल की आपल्या शरीरात किती बदल झाला आहे. उत्साह वाढत आहे, एनर्जी वाढत आहे व चक्कर वगैरे देखील बंद झाले आहे. तर हे बघा, याप्रमाणे हे छान उकळून तयार झाले आहे. हे अर्धे होईल इतकं आपण हे छान उकळून घेतले आहे आणि उकळवताना मंद आचेवरच उकळवायचे आहे. यानंतर आपण घेणार आहोत 2 लसूण पाकळ्या. दोन्ही लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहे. हा जो ग्लास घेतला होता आपण त्या ग्लासमध्येच या लसूण पाकळ्या दोन्हीही टाकून द्या, कुटून घेतलेल्या. आणि हे उकळून घेतलेले जे मिश्रण आहे हे मिश्रण यामध्ये छान गाळून घ्या. लसूणमध्ये देखील अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल, अँटीव्हायरल ही पोषक तत्व बऱ्याच प्रमाणात असून सेलेनियम, मॅग्नीज, कॅल्शियम ही देखील पोषक तत्व बरेच प्रमाणात आहेत
आणि म्हणूनच लसूणमुळे शरीरातील जे ब्लॉकेज आहेत ते देखील निघून जातात. हृदयविकाराचा धोका देखील यामुळे टळतो. म्हणूनच लसूण हा आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त आहे. तर याप्रमाणे हे मिश्रण तयार करून ज्या व्यक्तींना हा त्रास होतो अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी उपाशी पोटी याप्रमाणे हे तयार करून, ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे घोट घोट करून हे पिऊन घ्यायचे आहे. फक्त 7 दिवस हा उपाय करा. बघा आपल्याला किती फायदा होतो. रेग्युलर करण्याची काहीच गरज नाही. 7 दिवसातच तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल. आणि हो, जास्त त्रास असेल तर 2-3 दिवस जाऊ द्या आणि पुन्हा 7 दिवस करा. कारण यामध्ये जे पदार्थ आपण वापरलेत ना ते सर्व उष्ण आहेत. म्हणून याचा शरीराला त्रास होऊ नये व फायदा पूर्णपणे मिळावा यासाठी हा उपाय फक्त 7 दिवस करायचा आहे. आणि ज्या व्यक्तींना युरिनच्या किंवा किडनीच्या काही समस्या असतील अशा व्यक्तींनी हा उपाय करू नये. तसेच गर्भवती महिलांनी देखील हा उपाय करू नये. बाकी सर्व लोक हा उपाय नक्कीच करू शकतात. यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही, तर फायदा पूर्णपणे होणार आहे. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय. मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.